तेव्हा पूर्ण कर्जमाफीच्या संदर्भामध्ये सरकार चर्चेला तयार आहे। त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी करणारच नाही अशा स्वरूपाचा एक उल्लेख केला। तर मुख्यमंत्र्यांनी एवढं म्हटलेलं आहे की कर्जमाफी करणं हा एकमात्र उपाय नाही। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल सरकार विरोधकांशी चर्चा करायला तयार। महसूल आणि कृषी मंत्री एकनाथ खडसेंनी स्पष्ट केली भूमिका, तर धोरणात्मक निर्णय सभागृहामध्ये जाहीर करणार। जोपर्यंत मुख्यमंत्री महाराष्ट्राची माफी मागत नाहीत आणि जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कर्जमुक्तीची घोषणा करत नाहीत, तोपर्यंत सभागृह चालूच द्यायचं नाही असं विरोधी पक्षातल्या सर्व आमदारांनी एकमुखाने ठरवलेलं आहे। शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी नाकारणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर माफी मागावी। जितेंद्र आव्हाड यांची मागणी, कर्जमाफीची घोषणा होईपर्यंत कामकाज सुरू न होऊ देण्याचा जाहीर केला निर्धार। महाराष्ट्र लोकसेवा हक्क विधेयक विधानसभेमध्ये झालं मंजूर। या कायद्यानुसार एकूण 110 सेवा योग्य वेळेत देणं बंधनकारक। IPL स्पॉट फिक्सिंग प्रकरणी सुप्रीम कोर्टानं नेमलेल्या लोढा समितीचा दणका। राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्जवर 2 वर्षांची निलंबनाची कारवाई। धुळ्यामध्ये आगीच्या दुर्घटनेत एका जांबाज पोलीस अधिकाऱ्यानं जीव धोक्यात घालून वाचवले 4घांचे प्राण। बचावलेल्यांमध्ये एका चिमुरड्या बाळाचाही समावेश। आंध्र प्रदेशच्या राजमुंद्रीत गोदावरी पुष्करम सोहळ्यामध्ये चेंगराचेंगरी, 29 भाविकांचा मृत्यू। कुंभमेळ्याच्या पहिल्याच दिवशी साधू महंतांमध्ये रंगलं मानापमान नाट्य। शैव आणि वैष्णव पंथीयांमधला वाद कुंभमेळ्यामध्ये चव्हाट्यावर। आणि माऊलींची पालखी जेजुरीमध्ये दाखल। वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी असं म्हणत जेजुरीचं वातावरण भक्तिमय।